नमस्कार. ज्ञानदर्शन परिवारात आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सार्थ ज्ञानेश्वरीच्या या अमृतमयी प्रवासात आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. पहिल्या अध्यायात आपण अर्जुनाचा विषाद पाहिला. दुसऱ्या अध्यायात आत्म्याचे तत्वज्ञान समजून घेतले आणि तिसऱ्या अध्यायात कर्माचे मर्म जाणले. आज आपण सुरुवात करत आहोत अध्याय 4, ज्ञान कर्म संन्यास योग. कर्म करत असतानाच माणसाला परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती कशी होते आणि त्या ज्ञानामुळे कर्माचे बंधन कसे सुटते याचे अद्भुत रहस्य भगवान श्रीकृष्ण या अध्यायात उलगडतात. हा अध्याय आपल्याला शिकवतो की संसारात राहून आपली कर्तव्ये पार पाडत असतानाच अंतःकरणाने कसे अलिप्त राहायचे. चला तर मग माऊलींच्या रसाळ ओव्यांमधून हे ज्ञान यज्ञ अनुभवूया. सादर आहे सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 4, ज्ञान कर्म संन्यास योग. अध्याय 4, ज्ञान संन्यास योग. श्री गणेशाय नमः. आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखिले. आता स्वप्नची हे तुकले, साचा सरिसे आदीची विवेकाची गोठी. परी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराजू किरीटी. परिसतसे जैसा पंचमालापू सुगंधू, की परिमळू आणि सुस्वादू. तैसा भला जाहला विनोदू, कथेचा ये कैसी आगळिक दैवाची. जे गंगा जोडली अमृताची, होका जपतपे श्रोतयांची फळा आली. आता इंद्रजात आघवे, तीही श्रवणाचे घर रिघावे. मग संवाद सुख भोगावे. गीताख्य हे हा अतिसो अतिप्रसंगे, सांडुनी कथाची ते सांगे. जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते, ते वेळी संजयो राया ते म्हणे. अर्जुनू अधिष्ठिला दैव गुणे, जे अति प्रीती श्री नारायणे. बोलतू असे, जेन सांगेची पितया वासुदेवासी. जेन सांगेची माते देवकीसी. जेन सांगेची बंधू बळीभद्रासी. ते गुह्य अर्जुनेशी बोलत, देवी लक्ष्मी एवढी जवळिक. परी तेही न देखी या प्रेमाचे सुख. आजी कृष्ण स्नेहाचे बिक, या तेची अति. सनकादिकाची या आशा, वाढिनल्या होत्या कीर बहुवसा. परी त्याही येणे माने यशा, येती चिना. या जगदीश्वराचे प्रेम, येथ दिसतसे निरुपम. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम, पुण्य केले. गीताशास्त्राच्या प्रथम 3 अध्यायांवर व्याख्यान केल्यानंतर आपल्या श्रोत्यांचे भाग्य वर्णन करण्याच्या उद्देशाने मुमुक्षुस ग्रंथामध्ये रुची उत्पन्न होण्याकरिता महाराज अवतरण देतात. आज कानांना उजाडले म्हणजे त्यांचा भाग्योदय झाला, कारण यथार्थ गीता श्रवण होणे बहुतेक स्वप्नवत आहे. असा गीतेचा ठेवा आज त्यांनी पाहिला. आता जागृत झाल्यावर स्वप्नातील गोष्ट खोटी आहे असे भासते, पण ती आज खरी झाली. आधीच आत्मविचाराची गोष्ट, त्यात श्रीकृष्ण जगजेठी प्रतिपादन करणारा आणि भक्त शिरोमणी अर्जुन ऐकणारा. पंचम स्वर आणि त्यातच उत्तम सुवास व गोडी या तिहीचा ऐक्य भाव असता जसा आनंद होईल, तसा प्रकार या गीतारूपी कथामृताचा आहे. म्हणजे यात सर्व इंद्रियांना आनंद होईल अशी गोडी आहे. दैवाची थोरवी काय वर्णावी, की जिच्यामुळे श्रोत्यांची जपतपे फळास येऊन अमृतरूप गंगाच त्यांना प्राप्त झाली. म्हणून सर्व इंद्रियांनी आपापली कामे सोडून श्रवणाचे ठिकाणी वास करून कृष्णार्जुन संवाद रूप गीतेचे सुख घ्यावे. तेव्हा संत मंडळी ज्ञानेश्वरास म्हणाली की, आता तुझा अप्रासंगिक पाल्हाळ पुरे करून कृष्णार्जुन जे बोलत होते ती कथा आम्हाला सांग. त्यावेळेस संजय धृतराष्ट्रास म्हणाला, देवसंपत्तीने युक्त असलेल्या अर्जुनास श्रीकृष्ण अतिप्रेमाने म्हणाले. अतिप्रेमाने कशावरून म्हणशील तर, जे गुह्य श्रीकृष्णांनी आपला पिता वासुदेव, माता देवकी व बंधू बलराम यासही सांगितले नाही ते अर्जुनास सांगितले. लक्ष्मी देवी इतकी नेहमी सन्निध राहणारी, पण तिलाही ज्या प्रेमसुखाचा अनुभव लाभला नाही, त्या कृष्ण प्रेमाचे पात्र आज अर्जुन झाला आहे.
काय चमत्कार सांगावा. सनकादिक त्याची खूप दिवसापासून इच्छा करीत होते, पण त्यांनाही इतक्या योग्यतेचे ते प्रेम प्राप्त झाले नाही. त्याचे ठिकाणी जगदीश्वराचे अनुपम्य प्रेम दृष्टीस पडते. यावरून या अर्जुनाने किती सर्वोत्कृष्ट पुण्य केले असावे. हो का दया चिया प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती, मज एकवंकी याची स्थिती आवडतू असे. एरवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी नाकळे, जेथ ज्ञानाचे ही डोळे पावतीना. तो हा निजस्वरूप अनादि निष्कंप, परी कवणे माने सकृप. जाहला आहे हा त्रैलोक्यपटाची घडी, आकाराची पैलथडी, कैसे याची या आवडी आवरला असे. पहा की ज्याच्या प्रीतीकरिता निराकार साकार झाला. ह्यावरून मला तर असे वाटते की या दोघांची स्थिती जरी भिन्न आहे तरी दोघे एक रूपच आहेत. एरवी हा भगवान योग्यांना आढळत नाही, वेदार्थालाही ज्याचे आकलन होत नाही व ज्याचे ठिकाणी ध्यानाची दृष्टी पोहोचत नाही, असा जो आत्मस्वरूप अनादि अविक्रिय भगवान तो अर्जुनावर किती कृपावंत झाला आहे. हा त्रैलोक्य रूप वस्त्राच्या संकोच विस्ताराचे अधिष्ठान आहे. त्रैलोक्य हे याचे रूप असून त्याची घडी करून हा अवतार घेऊन आला आहे. आणि आकाराच्या पलीकडला म्हणजे निराकार असून हा अर्जुनाला इतक्या प्रेमाने कसा स्वाधीन झाला न कळे. मग देव म्हणे अगा पांडुसुता, हाची योगू आम्ही विवस्वता, कथिला परिते वार्ता बहुता दिवसांची. मग तेने विवस्वते रवी, हे योग स्थिती आगवी, निरूपिली बरवी मनुप्रती. मनुने आपण अनुष्ठिली, मग ईश्वाकुवा उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा. मग श्री कृष्ण अर्जुनास म्हणाले, ज्याचा उपाय कर्मयोग आहे असा हा ज्ञानयोग आम्ही पूर्वी विवस्वानाला सूर्याला सांगितला, परंतु त्या गोष्टीला खूप दिवस झाले. सूर्याने हा सर्व योग वैवस्वत मनुला सांगितला आणि मनुने त्याचे आचरण करून ईश्वाकू नामक आपल्या पुत्रास त्याचा उपदेश केला. अशी ही मुळापासून परंपरा चालत आली आहे. मग अणिकही योगाते राजर्षी जाहले जाणते, परी तेथुनी आता सांप्रते नेणीचे कोणी. पुढे आणखीही काही राजर्षींना हा योग माहित होता, परंतु आता अलीकडे तो फारसा कोणी जाणत नाही. जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. अवांटलिया आस्था बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीवू तैसा उपाधी आवडे लोका. एरवी तरी खवणेयाच्या गावी, पटाउवे काय करावी, सांगे जात्यंधारवी. काय आथी का बहिरियांच्या आस्थानी, कवण गीता ते मानी, की कोल्ह्या चांदणी आवडी उपजे. पै चंद्रोदया अरवते, दयाचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्राते ओळखती. तैसी वैराग्याची शिवन देखती, जे विवेकाची भाषा नेणती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. कैसा नेणो मोहो वाढिनला, तेणे बहुतेक काळू व्यर्थ गेला, म्हणून योगू हा लोपला लोकी इये. कारण प्राणीमात्राची आवड विषय सेवनाविषयी असून देहावरच विशेष प्रेम असल्यामुळे त्यांना आत्मबोधाचा विसर पडला. आस्तिक बुद्धी आडमार्गाने गेल्यामुळे विषय सुख म्हणजेच इति कर्तव्यता असे लोकांना वाटून ते जीवाप्रमाणेच विषयरूप उपाधीवर प्रेम करू लागले. असे पहा, दिगंबराच्या गावात उंची वस्त्रांची चाड काय असणार, किंवा जन्मांधला सूर्याचा काय उपयोग सांग बरे, किंवा बहिऱ्याच्या सभेत गाण्याला कोण मान देईल, अथवा कोल्ह्याला चांदण्यापासून कसा आनंद होईल. तसेच चंद्रोदयापूर्वी ज्याचे डोळे फुटतात मिटतात ते कावळे चंद्रास कसे ओळखतील. त्याचप्रमाणे ज्यांनी वैराग्याची शिव सुद्धा पाहिली नाही
आणि ज्यांना विचाराचे नाव देखील माहीत नाही त्या मूर्खांना मग परमेश्वराचा लाभ कसा होईल? हा मोह इतका कसा वाढला कोण जाणे. पण त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून या लोकी हा योग बुडाला.